हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण बरे आहेत का? तर मित्रांनो, आज बरोबर संध्याकाळी 9:30 वाजता व्हिडिओ बनवतो आहे. कारण मला उद्या व्हिडिओ बनवता येणार नाही. बबन जाणार आहे सोलापूरला उद्या. सोलापूरला का जाणार आहे तर ह्याच्या मुलीच्या कानामध्ये एक किडा गेला होता बऱ्याच दिवसापूर्वी, पण ते काय लक्ष दिलं नसल्यामुळं त्या मुलीला ऐकायला कमी यायला लागले. आता उद्या याला सोलापूरला घेऊन जाणार आहे ते, आणि सोलापूरला गेल्याच्या नंतर तिथला ब्लॉग बबन शूट करेल आणि तुम्हाला ते रविवारी बघायला मिळेल. बरोबर आहे? हा बोल. तर तुम्ही कंटिन्यू मी रविवार कधी ह्याच्या आधी कधी ब्लॉग घेतला नाही, पण मी शूटिंग घ्यायचा प्रयत्न करीन आणि त्याचा बॅकग्राऊंडचा आवाज तूच दे. तर मी ते आल्यानंतर मी रविवारी तो अपलोड करेन व्हिडिओ. तर हा ब्लॉग आहे, शुक्रवारी शूट होतो आहे संध्याकाळी 9:30 वाजता, आणि शनिवारी 2 वाजता हा ब्लॉग आलेला आहे आता, आणि तुम्ही बघत आहात. तर तुम्हाला मी आता फाईली दाखवतो की पाठीमागच्या कॅमेराने. तर ही अशी फाईल आहे, तुम्हाला नाव दाखवतो, शुभांगी बबन खांडेकर. तर ही अशी फाईल आहे. तर आतमध्ये दाखव कागद. हिला नेली होती मिरजच्या दवाखान्याची फाईल आहे. तिथं काय म्हणले की आमच्यानं काय जमत नाही. तर आता हे उद्या सोलापूरला जात आहे. सोलापूरला ह्याच्या पाठीमागं पण गेलतो. हे सोलापूरचा केस पेपर काढलेला आहे. तर हे केस पेपर आहे सोलापूरचा. कधी मार्चमध्ये गेलता का? एप्रिलमध्ये, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल, हा एप्रिलमध्ये गेलो. तर एप्रिलमध्ये गेला होता आणि 27 तारखेला यायला सांगितलं होतं. 27/7 यायला सांगितलं होतं. 7/27 यायला सांगितलं होतं. तर आता 27 आहे, जायचं आहे उद्या याला. त्यामुळं हे कागद, बाकी कागद काय ती हे बाकीचे फाईल आहे सगळे, एवढे कागद आहेत सगळे. 2 मिनिट. हे पंढरपूरचे. म्हणजे हा कानात जे हा हिच्या किडा जे गेला होता, हे लहानपणीच गेलता का कधी? 2-3 वर्ष असताना गेला होता. ठीक आहे. पंढरपूरची बागडे मॅडमची फाईल आहे. हिचा जन्माचा दाखला आहे. हे जन्माचा दाखला आहे. तर आता तुम्ही म्हणाल की बबन मोबाईल तुमचा कसा काय घेऊन जाणार आहे? तर विषय असा झाला आहे की पाठीमागच्या 4-5 दिवसाखाली बबनचा मोबाईल हरवला आहे. की आपल्याकडं एका चुलत भावाचा एक ट्रॅक्टर आहे, त्या ट्रॅक्टरला डिझेल आणायला हे गेलो होतो. त्यामुळं तिथं पेट्रोल पंपावर वरच्या खिशात मोबाईल होता, ते खाल्ल्या खिशात घातला आणि गाडीवर बसून मोबाईल खिशात घातल्यामुळे पूर्ण खिशात बसला नाही मोबाईल. ते पडलेला माझी माहीतच नाही असा विषय. आणि नंतर माघारी गेलो 10-5 मिनिटं, 15-20 मिनिटात गेलो माघारी, पण नाही मोबाईल सापडला. काय मग लोकेशन वगैरे आम्ही टाकून बघितलं, पण तरी पण काही उपयोग झाला नाही. मग आता आम्ही काय केलं, सिम कार्ड तेवढं नवीन घेतलं. आता माझं मोबाईल, मग ते आता म्हणलं उद्या त्याला जर सोलापूरला जायचं आहे, तर आपण जर मोबाईल नाही दिला, घरातल्या माणसाला सपोर्ट नाही केला, तर मग बाहेरचे लोक कसे करतील? बरोबर. मग म्हणून मी म्हटलं हा ब्लॉग संध्याकाळी शूट करू आणि त्याचं अपलोड करू उद्या याला. तर तू म्हणलं मग घेऊन जा म्हटलं. मग ह्या मुलापेक्षा काय मग मोबाईल काय आली की नाही? हाय कर चल, हाय कर, नीट कर. मग म्हणून घेऊन जा म्हणलं मोबाईल, काय प्रॉब्लेम नाही.
मग ह्याला पण आता आम्ही घेणार आहे लवकरच. तुमचा फुल सपोर्ट करा. आणि मोबाईल कुठला घ्यावा कमेंट करून, जरी तुम्हाला म्हणजे मोबाईलबद्दल काही माहिती चांगली असेल तर कुठला मोबाईल घ्यावा जरा सजेस्ट करा. आणि माझी एक बहीण आहे, ती माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आहे. ती मला प्रत्येक व्हिडिओला माझ्या रोजची कमेंट करते. तिचं माझ्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद. माझ्याकडून पण धन्यवाद. तिचं त्या बहिणीचं नाव अक्षरशः तर माझ्या काही लक्षात नाही, तरी पण मी कमेंट बघतो त्यांचं आणि सांगतो नाव तर तुम्हाला. 1 मिनटं. तर त्या ताईचं नाव आहे गीता रेवणकर. त्यांचा खूप खूप धन्यवाद. त्यांनी आपला रोज व्हिडिओ वगैरे बघतात. कमेंट पण धन्यवाद मनापासून. असा सपोर्ट करा ताई. तर चला, बाय बाय, गुड नाईट.